कन्या राशी पुढील 24 तासात तुमचे आयुष्य बदलणार. स्वामी समर्थांचा अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे मित्रांनो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा संदेश कन्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत विशेष मानला जात आहे. जर तुमची राशी कन्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा काही संकेताबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे पुढील 24 तास तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडवू शकतात, असे पारंपरिक ज्योतिषीय मान्यतामध्ये सांगितले जाते. मित्रांनो, अनेक दिवसांपासून तुमच्या मनात असंख्य प्रश्न चालू आहेत. काहींच्या मनात नोकरीची चिंता आहे, काहींच्या मनात आर्थिक अडचणी आहेत, काही जण प्रेम संबंधाबद्दल विचार करत आहेत, तर काही जण आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी झटत आहेत. परंतु प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर जसा सूर्य उगवतो, त्याचप्रमाणे प्रत्येक संकटानंतर नवीन संधी देखील येत असते. कन्या राशीच्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत मेहनती, जबाबदार आणि प्रामाणिक मानल्या जातात. तुम्ही एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत करता. अनेकदा तुमच्या मेहनतीचे कौतुक लगेच होत नाही. अनेकदा तुमचे चांगलेपणा लोकांना समजत नाही. पण काळ हा प्रत्येक गोष्टीचे उत्तर देत असतो. मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये तुमच्या आयुष्यात एखादी अशी बातमी येऊ शकते ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात. एखादा फोन, एखादा संदेश, एखादी भेट किंवा एखादी अनपेक्षित घटना तुमच्या विचारांचा मार्ग बदलू शकते. त्यामुळे कोणतीही संधी दुर्लक्षित करू नका. ज्यांच्या नोकरी संदर्भातील अडचणी सुरू आहेत त्यांच्यासाठी हा काळ आशेचा संदेश घेऊन येत आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे फळ हळूहळू मिळू शकते. मुलाखत, नवीन संधी किंवा कामात सकारात्मक बदल घडू शकतात. मात्र त्यासाठी संयम ठेवणं खूप आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी नवीन योजनांचा विचार करावा. अनेक दिवसापासून रखडलेले व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतात. काही नवीन लोकांच्या संपर्कात पुढे जाण्याचा मार्ग मिळू शकतो. मात्र कोणत्याही आर्थिक व्यवहारात घाई करणे टाळा. मित्रांनो, पैशाच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अचानक श्रीमंत होण्याच्या अपेक्षेपेक्षा नियमित बचत आणि योग्य नियोजन यामुळे दीर्घकाळ टिकणारे यश मिळते. पुढील काही दिवस आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यायचे आहेत. प्रेम संबंधाबद्दल बोलायचे झाले तर काही कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. काहींना जुन्या नात्यातील गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. संवाद आणि विश्वास हे कोणत्याही नात्याचे सर्वात मोठे आधारस्तंभ असतात. त्यामुळे मनातील गोष्टी योग्य पद्धतीने व्यक्त करा. विवाहाची वाट पाहणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ सकारात्मक मानला जातो. कुटुंबामध्ये विवाहासंदर्भात चर्चा सुरू होऊ शकते. काहींना नवीन स्थळांची माहिती मिळू शकते. काहींना अपेक्षित व्यक्तीशी संपर्क साधण्याची संधी मिळू शकते. मित्रांनो, अनेक वेळा आपण संकटाला शाप समजतो, पण काही काळानंतर लक्षात येतं की तेच संकट आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे वरदान होते. म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. स्वामी समर्थांच्या भक्तामध्ये अशी श्रद्धा आहे की संकटाच्या काळात स्वामींचे नामस्मरण मनाला धैर्य देते. त्यामुळे दररोज काही वेळ प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यानासाठी द्या. त्यामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होऊ शकते. तुमच्या घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आई वडिलांचा आदर करा. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. गरजू व्यक्तींना मदत करा. गोरगरिबांना अन्नदान करा. चांगल्या कर्माचे फळ उशिरा का होईना पण मिळतेच असे मानले जाते. पुढील 24 तास तुमच्या आयुष्यात कोणता बदल घेऊन येतील हे कोणालाही आधीपासून माहीत नसतं, पण संधी आल्यावरती ओळखणं आणि त्यासाठी तयार असणं आपल्या हातात असतं. म्हणून आजपासून सकारात्मक विचार सोडा, नकारात्मक विचार सोडा आणि सकारात्मक विचाराचा अवलंब करा. नवीन आशा आणि नवीन उमेदीने पुढे चला. मित्रांनो, तुमच्या जीवनात सुख, समाधान, प्रगती आणि सकारात्मकता नांदो हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. कमेंटमध्ये मित्रांनो, तुम्ही जर कन्या राशीचे असाल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.